नमस्कार। आता बातम्या पाहूया तपशिलानं। पहिली बातमी आहे ती बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातली। बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या निमित्तानं न्यायालयीन सुनावणीचा तपशील समोर येतोय। उच्च न्यायालयामधली सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब झालेली आहे। या प्रकरणी पोलिसाच्याकडून न्यायालयात अर्ज दाखल केलाय। तसंच अण्णा शिंदे यांचीही याचिका न्यायालयासमोर आहे। आमचे सहकारी प्रतिनिधी महेंद्र जोईल या निमित्तानं जोडले गेलेले आहेत। महेंद्र, माझा आवाज येत असेल तर पटकन न्यायालयात काय घडलं ते सांगा। नक्कीच सर, 20 तारखेला जी न्यायालयात सुनावणी झाली होती त्यामध्ये ज्या एन्काउंटर प्रकरणामध्ये 5 आरोपींना ते दोषी ठेवण्यात आलं होतं। मात्र त्यापैकी जे 5 आरोपी आहेत त्यातले एक जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना निलेश मोरे त्यांनी आज हस्तक्षेप अर्ज आहे तो दाखल केला होता। बाकी जर पाहायला गेलं तर सरकारी वकील आहेत ते आज उपस्थित होते, त्यामुळे ही आजची तारीख आहे ती पुढे ढकलण्यात आली आहे। 6 तारखेपर्यंत जी आहे ती ही तारीख देण्यात आलेली आहे आणि 6 तारखेला या प्रकरणात बाकी जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना त्याबाबत जी आहे ती कोर्टाला माहिती द्यावी लागेल। मात्र दुसरी गोष्ट पाहायला गेलं तर जे आरोपींचे वडील आहेत अण्णा मारुती शिंदे यांना जे ते धमकावलं जात आहे आणि त्यांचे जे वकील आहेत त्यांना कुठेतरी त्यांचं वकीलपत्र काढून घेण्याबाबत एक जे ते ॲफिडेव्हिट तयार करण्यात होतं। त्यात अण्णा शिंदेंची जी आहे ती सही करण्यात आली होती। मात्र ते इंग्रजीमध्ये असल्याचं त्यांना शिंदेंना इंग्रजी येत नाही आणि त्याबाबतही कोर्टात आरोपीचे वकील आहेत अमित काटनवरे यांनी जे कोर्टाला या सगळ्या आजच्या कारवाईत ही सगळं संपूर्ण सांगण्यात आलं। मात्र ही आजची कारवाई ती 6 महेंद्र, आपण एक अत्यंत महत्त्वाचा तपशील या ठिकाणी दिलात आणि मला त्यानिमित्तानं आता हा बातमीतला तपशील प्रेक्षकांपर्यंत परत एकदा पोहोचवायचा आहे। आरोपीच्या वडिलांना धमकावलं जात असल्याची तक्रार त्यांनी न्यायालयात केलेली आहे आणि इतकंच नाही तर जबाबावर त्यांची स्वाक्षरी आहे, मात्र जबाब इंग्रजीमध्ये आहे आणि इंग्रजी काही त्या अण्णा शिंदेंना येत नाही। हा तपशील आपण या आत्ताच्या आपल्या चर्चेच्या दरम्यान समोर आणलात। आता मला पुढचा प्रश्न मग आपल्याला विचारायचा आहे महेंद्र, अण्णा शिंदेंना धमकी कोण देत आहे? अण्णा शिंदेंना जे धमकी देत आहेत त्या प्रकरणी आरोपीचे वकील आहेत अमित काटनवरे यांनी आता कोणाचं नाव घेतलं नाही, मात्र त्यांनी आता जे ते त्यांना एक विनंतीच केली आहे की जर या प्रकरणात तुम्ही अण्णा शिंदेंना जर दाबवण्याचा प्रयत्न केला, धमकवण्याचा प्रयत्न केला तर मी आज तुम्हाला फक्त ओरली जे आहे ती माहिती देतो। मात्र ज्या पद्धतीने जर तुम्ही यांना पुढेही अजून त्रास देण्याचा प्रयत्न केलात, या जर प्रकरणात तुम्ही खंड आणण्याचा प्रयत्न केलात तर मी तुमच्यावर योग्य ती कारवाई करायला तयार आहे आणि मी तशी करणार आहे। धन्यवाद महेंद्र, या तपशिलाच्यासाठी। न्यायालयीन प्रक्रियेकडे आपलं बारकाईनं लक्ष असू द्या।